आता सोलापूर झालं, त्याच्यानंतर कुरुडवाडी येईल. कुरुडवाडी नंतर मग येईल दौंड, त्याच्यानंतर पुणे. अजून 4 स्टेशन. हे गाईच, आशीर्वाद द्या सगळ्यांना. ऐकलं नाही, इग्नोर कर द्या भाई. कर्मा ब्रो कर्मा. सासर माझं खूपच चांगलं होतं. मला सासर सोडून जाण्याचं खूप दुःख होत. चाय कसा आहे भाई? अबे चाय मांगा था, पानी नहीं मांगा था बे. चार झिंगे पीस करा. कुठून क्वालिटी क्वांटिटी. अहो कुठून, अहो कुठून. क्रॉस डेंजर खतम. चिकनी चमेली, अग्निपथ, अग्निपथ चिकनी चमेली. तो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय लॉग. आज माझ्यासोबत आहे संजू, आणि हे माझ्या मागचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला तर कळायलाच असतं आम्ही कुठे आहे. तर तुमचं उत्तर बरोबर आहे, आम्ही ट्रेन मध्येच आहे. तर आम्ही आलो होतो एका लग्नाला, घरचंच लग्न होतं बहिणीचं. तर आम्ही आलो होतो कर्नाटकला. आता लग्न वगैरे सगळं उरकले. आता आम्ही निघालोय रिटर्न पुण्याला. लग्नाचं वगैरे सीझन असल्यामुळं गाड्या फुल रश आहेत. जनरल मध्ये पण जागा भेटणं मुश्किल झालंय. रिझर्वेशन तर तिकीट भेटतच नाहीये. जे महिनाभर आधी, 1.5 महिना आधी ज्यांनी तिकीट वगैरे केलेत त्यांचं तिकीट होतं ते कन्फर्म, पण सगळ्यांचे होत नाही. त्यांचे पण वेटिंग वरती जातात ते. आमचीच कॅन्सल झाली काय याचं नाही. हा ना. तर आम्ही पण तिकीट काढली होती गावाला जायच्या टायमिंगला, पण ते पण कन्फर्म झाले नाही. आणि आता मी रिटर्न चाललोय, तर रिटर्नचं आम्हाला डेट वगैरे कन्फर्म नव्हतं, त्यामुळं ऍडव्हान्स मध्ये तिकीट काढली नव्हती आम्ही. पण आम्हाला भेटली. पण जनरलची तिकीट काढली आम्ही. म्हटलं एक ट्राय मारू रिझर्वेशन मध्ये जाऊन, की सीट वगैरे ऍडजस्ट झाले तर झाले. सर, माझ्यासोबत संजू बसला आहे इथं. तर त्याला विचारू की गावाकडचा एक्सपिरियन्स कसा वाटला त्याला. ह्याचा पण देवदेवचा कार्यक्रम होता गावाकडं. तर टोटली कसा एक्सपिरियन्स होता तुझं कार्यक्रम, लग्न वगैरे? जे असं थोडस गडबड झाली बरं का आमचं, कारण इकडं आमचं देवदेव होतं, आणि जे लग्न होतं ते माझ्या मामाच्या पोरीचं होतं, आणि ते दुसरं नातं होतं ते माझा भाऊ होता. मग फुल जमलिंग झालं होतं, पण तरी थोडंफार झालं मॅनेज. डेट सगळे एकत्र आले. हा, तर आमचं 28 ला देवदेव होतं आणि 29 ला लग्न होतं. नशीब लग्न आणि देवदेव जवळजवळ होते म्हणून दोन्ही अटेंड करता आले. मग फायनली झालं सगळं व्यवस्थित. म्हणजे अंत भला तो सब भला. द एंड इज द बिगिनिंग. प्लेट आहे. दो दे दो. ते बघा, ट्रेन मध्ये आल्यावर हीच असली मजा आहे. थोडीशी जागा पकडून भूक लागली म्हणून थोडस काहीतरी खाऊयात. तर आता आपण जाऊया नितीनकडं. नितीन पहिल्यांदा आला होता आमच्या गावाकडे वाटतं, है ना? हा, तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता गावाकडचा? ऊन वगैरे कसं वाटलं त्याला गावाकडचं? आपण त्याला विचारूया. तर खूप होतं, नको झालंय आता. अरे माहिती दे त्याला. जातोय तर चांगलं वाटतंय. एक मिनिट आवाज काय, जरा माईक चेंज करू आपण. टेक्निकल इश्यू. ठेवायचं. उन्हाचं तर- टेम्परेचर खूप होतं, असं राहावं असं वाटलं होतं, बट स्टील राहिलो 2 दिवस. आता परत पुण्याला चाललोय. आता जरा बरं वाटतंय. जरा उन्हातून काय श्वास घेतला मोकळा असं झालंय. आता भेळ भेळ एन्जॉय करतोय यांच्यासोबत. आखिर मन की बात बता ही दी हमारे दाजी ने. ये चला. तुला म्हणजे आवडलं का नाही कर्नाटक? नाही आवडलं, पण ऊन लय होतं, लय त्रास झाला त्याचा. त्रास तो सहन करना पडेगा भाई थोडा. और एक स्पून देते ना भाई, तुम्हारा नाम बताओ. आसिफ शेख. कर दो. तर आम्ही घेतलेली आशिफ शेख बाईकडनं भेळ. खूप मस्त भेळ बनवली आहे त्यांनी. खाऊन सांगतो. नाही खाऊन हा, आधी खाऊन सांग भाई. आता अच्छा आहे ना? हे मंजू भेळ खाणार का? चांगली वेळ. हा ठीक आहे. भेळ खरंच एवढी चांगली नाहीये. थांबलं होतं म्हणून थोडंसं बोलावं लागलं. पाणी घे, पाणी. ठीकठाक आहे. असं का आता दो तोंडावरती बॉटल नाही बोलू शकत ना आपण. एवढी खास नाही. Demotivate झाला असतं गाईज, मग तू पुढे गेलाच नसता म्हणून. थंड नाहीये ठीक का? आहे, चालतंय. हे थंड नाहीये. भाई, पाणी तर फुल गरम झाले भाई.
क्या कर सकते हो भाई, सूर्यदेव. लय गरम झालं पाणी. आणि जे ट्रेन मध्ये विकायला येतं ते पाणी ते सुद्धा थंड नाही. पूर्ण नाही का गरम भाई झालंय थंड? सगळंच. थंड नाही का? ठीक है, आज होली कर. थंड आएगा ना. थोडी देर वेट करते आएगा कुछ तो थंड. भाई एवढे गरमीचे एवढे हाल झालेत ना आमचे गावाकडे तर जेवायला बसलो तरी असा घाम निघत होता खतरनाक मध्ये. लय हाल झाले. आणि लग्न तर असं उन्हामध्ये होतं म्हणजे अक्षरशः खूपच कारण एवढी सवय नाही आपल्या पुण्याकडे एवढी गरमी नसती. गरमी असती पण एवढी गरमी नसती आपल्या पुण्याकडं ॲज कम्पेअर टू कर्नाटकामध्ये पण स्पेशली उत्तर कर्नाटकामध्ये खूप जास्त गरमी आहे. बघा गाईज, एवढ्या उन्हामध्ये असा हाल झाला होता माझा. हे बघा. बघू शकता तुम्ही. संजू त्यांचा कार्यक्रम होता यल्लामा देवीचा होता ना. हा, आधी थोडं दिसायचो, आता मी काय दिसेनाच. खूप वाईट झाले. टॅनिंग झाली. हे बघा माझी पण स्किन बघू बघा शकता guys, तुम्ही. थोडंसं पहिला flex. पण काळाच होतो पण अजून आता काळा झालो थोडाफार बघा. बघा गाईज, थोडस फ्लेक्स करतोय मी. बघून घ्या. 30 रुपयाची भेळ घेतली होती पण सारा पैसा बरोबर भाई. 2-3च घास खाल्ले. टेस्टलेस. अजिबात टेस्ट नव्हती. वरती नुसतं मुरमुरे आहेत आणि त्याच्यामध्ये चिवडा काहीच नाही भाई. तर भेळ कशी वाटणार ते नुसतं मुरमुरे आहेत. पैसा बर्बाद आहे भाई टोटल. ट्रेनचा प्रवास ऍक्च्युली खूपच भारी आहे पण प्रॉब्लेम काय आहे ट्रेनमध्ये खाण्याचं पिण्याचंच. नाही तुम्हाला जवळ चहा चांगला भेटणार ना जेवण चांगलं भेटणार. आता भेळची तर अवस्था तुम्ही बघताच आहे. आणि आता मी आहे कन्याकुमारी ट्रेनमध्ये. कन्याकुमारी एक्सप्रेस नाव आहे ट्रेनचं जे की कन्याकुमारीला जाते. आपल्या भारताचा दक्षिणेकडचा एंडचा पार्ट आहे कन्याकुमारी. थंड पाणी आलेले फायनली बाई. दिसायला तर चिल्ड दिसते बाई एकदम. दो दे दो. हा, स्कॅनर दो. हे जरा थंड पाणी पिऊन थंड होईल जरा. आज फायनली थंड पाणी भेटलेलं आहे. आता आत्मा शांत झाला भाई. लय खतरनाक ऊन. हा तर आम्ही कन्याकुमारी ट्रेन मध्ये. कन्याकुमारी म्हणजे भारताचा दक्षिणेकडचा शेवटचं टोक एकदम आहे ना. आणि उत्तरेकडचं शेवट काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा कमेंट बॉक्स मध्ये. तुला माहिती असेल तर. काश्मीर आहे गाईज, आय नो. हा पण तुम्ही तुम्ही पण सांगा. हा यांनी सांगायचे तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे याचा व्हिडिओ यायच्या आधी म्हणजे मला कळन तुम्हाला माहिती होतं म्हणून. कुठे गेला नितीन. तर आता अजून एक मेंबर खाली आली आहे. झोप झाली आहे तिची आताच उतरून आली आहे खाली. तिचं नाव मंजुश्री आहे. हाय कर. ती ट्रेन मध्ये पण मास्क घालून बसली आहे. याच्या मागचं रिझन काय आपण तिलाच विचारूया. माहित थांबा गाईज, टेक्निकल इश्यू. स्मेल येते इथे. पकड ना. पकड ना असंच असं पकड ना. ठीक आहे तुझं राहू दे. हा तर तिचं मास्क घालण्यामागचं कारण काय आपण तिला विचारूया. खूप स्मेल येते मला म्हणून मी मास्क घालते. मग त्या फ्लाईटनी जायचं होतं ना तू. जास्त बजेट आहे फ्लाईटचा म्हणून. फ्लाईटचं बजेट जास्त आहे. बजेट विषय. अरे ते आपलं प्रायव्हेट जेट घरीच लावलं होतं ते तरी घेऊन यायचं. नाही ते एका मित्राला दिलं होतं आपण. 19-20 झालं नाही तर मी पण त्याच्यानेच येणार होतो. ते पेट्रोल टाकलं का त्याच्यात. तर आपण मंजुश्रीकडे जाऊ परत एकदा. तिला विचारू गावाकडचं ऊन कसं होतं कारण ती मोस्टली येत नाही गावाकडे वगैरे. एसीतच असते ती कायम. आपण तिला विचारू की एक्सपिरियन्स कसा होता तिचा. खूप तर खतरनाक ऊन होतं. एवढं ऊन मी माझ्या लाईफ मध्ये कधी घेतलं नाही जेवढं आता गावाला गेलो वगैरे. पुण्यामध्ये तर हाय अलर्ट सांगितलं आपल्याला. पुण्यामध्ये मी बाहेर निघतच नाही. इथं मला कंटिन्यू बाहेरच होते मी. एवढं ऊन लागलं मला. तर बघू शकता तुम्ही किती स्ट्रगल केलंय ते बिचारीने या 3 दिवसामध्ये. गाव ते गाव असतं गाईज, पण आम्ही सध्या फक्त थोडं चुकीच्या टायमिंगला आलो म्हणून थोडंसं आम्हाला खूप ऊन लागलं. तसं आपलं शहर तर आहेच चांगलं पण गाव मस्तच असते. ऍक्च्युली
छोटा आहे संजू, पण त्यांनी खूप मोठी गोष्ट बोलून गेलाय. हो. हे असतं काहीच कधी कधी मध्ये आधी. आता काहीच बोलू मी निशब्द झालो एकदम. आशीर्वाद द्या सगळ्यांना. ऐकलं नाही. इग्नोर कर द्या भाई. कर्मा ब्रो कर्मा. चाय कसा आहे भाई? भाई चाय आहे ठीक ठाक आहे बरं का. चाय मागता वे पाणी दे. लफडा आहे भाई. जो स्वतःच दिसते गाईच इंडियन रेल्वेचं बघू शकता तुम्ही. IRCTC त्याला म्हणलं 2 चाय दे आणि कप दे. ते म्हणते कप का भी पैसे लगेगा. खाली म्हणलं गप्पा. 3 चाय दे म्हणलं मग सर. कसं नाही काय तिकीटचे. तर बघा हे फायनली आम्ही सगळे एका जागी येऊन बसलोय. तेच लफडा झाला. 1 2 3 4 5 6 7 8 अशी तिकीट आहेत आमची सगळे. कब्जा आहे भाई कब्जा पुरा. मी कब्जा करून टाकला. जनरल तिकीट काढून स्लीपरच्या डब्यात बसलेलं. रियुनियन गाईड्स. बघा सगळे झोपले होते मागाशी, आता सगळे उठून बसलेत. मंजूने अजून मास्क काढलेला नाहीये. तिकडं प्रेमा बसलीये, इकडं सुधाराणी, इकडं अनिशा. गाईज बघू शकता ट्रेन एक साइडला झुकलेली आहे. हे बघा आमच्या घरातले जेवढे मेंबर आहेत अर्धी बोगी आमच्या मेंबरनीच बुक झालेली आहे. तरी आमच्या फॅमिलीचे फक्त 20% आहे गाईज बघू शकता. 80% तर अजून गावातच आहेत. तो भाई इसको घर क्यों जिला क्यों नहीं घोषित कर देते? आहे का भाई और 2-3 साल में आहे का भाई. भाई लय गरम व्हायला लागले भाई. कसं आपल्याला नेहमी एसीची सवय आहे, एसीच्या गाडीमध्ये जायची. आता आणि एकतर बाहेर गरमी खूप आहे त्यामुळं अजूनच जास्त गरम व्हायला लागलं. ट्रेन चालू झालेली सोलापूरला आहे. आलो ना आपण आता. मी सोलापूर होतो. ट्रेन हल्ली की आता पुढचं स्टेशन कोणतं आहे. आता सोलापूर झालं, त्याच्यानंतर कुरुडवाडी येईल. कुरुडवाडी नंतर मग येईल दौंड, त्याच्यानंतर पुणे. अजून 4 स्टेशन. हे गाईच पहिले आपण ओळख करू मग सगळ्यांचे विचार बघू काय आहेत कसं आहे. तर गाईज बघू शकता ही आहे प्रेमा. हाय. तर आपण तिला तिचा प्रवास कसा झाला ते विचारू आणि गाव कसं वाटलं ते विचारू. तर प्रेमा सांग कसं वाटलं तुला. पहिले हसून घे मग सांग. एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नव्हतं गावात. तरी तुला काय वाटलं असं ऊन होतं काय होतं. खूप प्रमाणात ऊन होता. एकदम बोर झाले एकदम. कधी पुण्याला येऊ असं वाटतं. बघा गाईज पहिली अशी व्यक्ती पाहिली मी जिला गावामध्ये बोर झाले. तर आपण हिला स्किप करून टाकू. तर गाईज बघू शकता ही आहे सुधाराणी. तर ती खूप लाजत आहे कॅमेरा बघून. तर सुधा तुला कसं वाटलं गाव. छान होतं, सुंदर होतं. अजून बस खूप दिवसांनी गेले होते, छान वाटलं. कशासाठी गेली होती तू गावाला. लग्नाला. तर लग्न कसं झालं. छान झाले. छान झालं. बस ठीक आहे गाईज तिचा रिस्पॉन्स एवढाच होता. माझी बहीण आहे आणि आमचे दाजी आहेत. तर Hello. दाजींना तर तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला. तर आपण आता बहिणीला विचारू की कसं वाटलं तिला गाव आणि कसा एक्सपिरियन्स होता. गावात छान वाटलं, लग्न पण छान होतं. एवढंच आहे की ऊन आम्हाला आवडलं नाही, बाकी एक्सपिरियन्स सगळं चांगलं होतं. आणि तू अजून एक कार्यक्रमाला गेली होती तो कसा वाटला तुला. पहिले दिवस चांगलं वाटत नव्हतं, पण नंतर जसं जसं टाइम गेला छान वाटायला लागलं. म्हणजे गाव चांगलं आहे की. हो गाव छान आहे, एक्सपिरियन्स सगळं चांगलं आहे. ठीक आहे बघू आपण. सासर कसं वाटलं. सासर कसं. सासर माझं खूपच चांगलं होतं. मला सासर सोडून जाण्याचं खूप दुःख होतं. सासर बेन बंदूक निघालो. तरी मी पुढच्या महिन्यात परत येणार आहे, स्पेशली सुट्टी काढून 4 दिवसाची. अजून काहीतरी कार्यक्रम आहे तर तो पण मिस करायचा नाहीये. आणि त्याच्यानंतर आम्ही पावसाळ्यात पण येणार आहे. इकडचा पावसाळा सीझन जो कसा आहे एकदा तो बघायचा आहे. पावसाळ्या संपल्यावर परत बघा हे 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 सारे शब्द त्यांचे नाही. माझ्या बहिणीचा हात मागून आहे त्यांच्या. भाई मागाशीच भेळ घेतली होती, परत भेळ घेतली का.
भाई तो डायरेक्ट चॅलेंज दिलाय त्यांनी, चांगले लागले तर पैसे, नाही तर पैसे वापस. बघू आता कशी कुठून क्वालिटी क्वांटिटी अहो कुठून पुण्याहून नाच करतो काय, यायला लागतं बेळ खायला फक्त. क्वालिटी अँड क्वांटिटी. चांगले लागले की पैसे द्यायचे. जय महाराष्ट्र बेळ खायची इकडे छत्रपती. जय महाराष्ट्र. तर आता रात्रीची वाजलेत 9:15. आम्ही आहे आता दौंड स्टेशन वरती. अजून आम्हाला नाही म्हणलं तरी 1-1.5 तास जाणार आहे पुण्याला पोहोचण्यासाठी. आता आम्ही खाण्यासाठी काहीतरी शोधतोय. बिर्याणी खाल्ली असती काय, पण आज आहे गुरुवार, गुरुवारी नॉनव्हेज नाही, नॉनव्हेज नो. व्हेज काय दिसतच नाही. अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी दिसते. फायनली दम शरदचे गेम खेळतोय. ही एक टीम आहे आणि आमची एक टीम आहे. सिगारांनी काहीतरी सांगतेय. हिंदी आहे का? हिंदी 5 वर्ड आहे. क्रॉस डेंजर खत्म माँ की कसम. 1 2 3 स्टार्ट गो. डांस डांस ABCD. एनीबडी कॅन डान्स. दुसरं सांग. पहिला वर्ड सांग. पहिला वर्ड चिकनी चमेली. अग्निपथ चिकनी चमेली. कटरीना. चिकनी चमेली. प्रियंका चोपडा. का बरोबर. अरे संजय चिडायचं नाही भाई. चिटिंग. हा ऐकलं. फायनली आमचं स्टेशन आलेलं आहे. बरं चला. आम्ही पुणे स्टेशनला आलेलो आहे. ते बघू शकता किती गर्दी आहे स्टेशनवरती. ही लोक हारलेली आहेत. गाईज या ठिकाणी पण, चिटिंग झालेली. हे लोक ऍक्सेप्ट करत नाही. खुलेआम चिटिंग झालेली. आमचं असं ठरलं होतं जी टीम हारेल या ठिकाणी ती हे झालेलं आहे. चाय विकणार ट्रेन मध्ये. चलो चाय पण ही लोक जायच्या ठिकाणी करत नाही. हारलेले ते. बोला चला हारले तुम्ही. चला चाय. आले का सगळे आहे का? 8 जण आहे ना आपण. 1 2 3 4 5 6 7. अजून एक कमी आहे. अच्छा पिंकी आहे. चला फायनली आलो आम्ही रेल्वे स्टेशनला, पुणे स्टेशनला. बॅक टू होम टाउन गाईज. यू गर्दी बघू शकता तुम्ही. स्टेशनवरती गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. हे बघा. तर फायनली आम्ही आलोय मेट्रो स्टेशनवरती. मेट्रोची वाट बघतोय. आशा करतो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.